पुढे सारखा थोडं 2-2 फूट मायला पुढे सारखा थोडं हाट कौलाची पेठ मिळाले चतुष्टवार करी हरिनाम गरजता नाही भय चिंता ऐसी बोले गीता भागवत खटनट यावे शुद्ध होनी जावे खटनट यावे शुद्ध होनी जावे दवंडी त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः। विठाला विठाला टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटती चालावी पंढरीची हरिनाम गरजता नाही भय चिंता ऐसे बोले गीता भागवत। प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी आपल्या कुंभारवाडी भूमीत महान विभूती गोसावी महाराजांच्या वास्तव्यानं पावन झालेल्या या तपस्थळीमध्ये कोणाची बरोबर आणि गुरुजी तुमचं वाजवणं मला चाल म्हणताना इतकं जुन्या पद्धतीचं गोड वाटलं। आता शिस्तीत म्हणणारे शिस्तीत वाजवणारे सापडल्यावरच बरं वाटायला लागलं। असं संप्रदाय झालं जरा विठाला विठाला आणि पीटी मास्तर बी फार सुंदर वाजवत होतो मी, कारण मी कथा करतो म्हणून मला हे हार्मोनियमची सवय झाली आणि सगळे चेहरे ओळखीचे वाटायले खुर्चीवर बसलेले बाबा चष्म्यावली बरेच पुस्तक आल्या त्यांनी तर मिठीच मारली। काही असलं तरी म्हटलं इतक्या दिवसांनी आठवण आली। कसं असतं नवीन होत करू कीर्तनकार येतात जुने थोडी मागे पडतात। बदल हा सृष्टीचा अविभाज्य नियम आहे। त्याच्यामुळं कीर्तनकारांनी नवीन डायरी आली की म्हणायचं आपण पहिलीच्या वर्गात एकाही कीर्तनाची अपेक्षा करू नये, जे येतील ती माऊलीची कृपा, नाही तर आपलं घरी पारायण करीत बसा। कोणाची काय अपेक्षा आपल्या रजिस्टर आहेत काय यांनी मला बोलवलं पाहिजे त्यांनी मला बोलवलं काही नाही। मागली जशी बुद्धी देतील तशी आपण सेवा करत राहायची। आज ही पर्व काळावरची म्हणजे आज आपल्या वर्षाचा प्रथम दिन आहे। गुढीपाडव्याची सेवा दिलेली आपल्या धर्मामध्ये जे 3.5 मुहूर्त सांगितलेले आहेत त्यापैकी महत्वाचं मुहूर्त असलेला हा गुढीपाडवा आहे। गुढीपाडवा त्याच्यानंतर दीपावलीचा पाडवा बलिप्रतिपदा, दसरा, विजयादशमी आणि अक्षय तृतीया चे अर्ध असे मिळून 3.5 मुहूर्त आपल्याकडे आहे। विठाला विठाला आजचा दिवस म्हणजे आपलं नवीन वर्ष आज सुरू झालं हिंदू धर्मीयांचं। आज वर्ष सुरू झालं याचा जरा भान ठेवा, नाही तर 31 डिसेंबरला 1 जानेवारीचं स्वागत करायला निम्मे प्यालेले असते, शुद्ध होऊन सुद्धा नसते हॅपी न्यू इयर म्हणायला। आपलं नवीन वर्ष आज सुरू होतंय राजाहून। बऱ्याच महत्वाच्या घटना आज घडल्या त्या सांगतो पुढे अभंग प्रवेश करतो। चोखोबारायांचा हा अभंग आहे
आजच्या दिवशी सकाळी ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करायला सुरुवात केली, तो आजचा दिवस आहे, एक गोष्ट. दुसरी गोष्ट, सत्ययुगाचा प्रारंभ आजपासून झाला. त्यानंतर शालिवाहन शकाची कालगणना आजपासून सुरू झाली. लहान्या भावाला त्रास देणाऱ्या वालीचा सुग्रीवाचा कळवळा घेऊन रामाने वध करून सुग्रीवाला गादीवर बसवलं, तो आजचा दिवस आहे. विठाला 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 विठाला. पूर्वी विपुलाकडे जास्त चेदी देशाचा राजा होता वसु, उपरीचर वसु. त्याने भरपूर तप केलं, अनुष्ठान केलं, पण त्या तपामुळं इंद्राला वाटलं जास्त तप केल्यामुळं हा आपली गादी बळकावतो का काय, म्हणून इंद्राने काय केलं, त्याचं मनोगत काय तर म्हणले काही नाही, एक चिंतनात काळ जावा म्हणूनच मी हे अनुष्ठान तप करतोय, गादी मिळावा असा माझा काही हेतू नाही, असं त्या वसूने इंद्राला सांगितलं. मग पृथ्वीवरला इंद्र हा किताब इंद्राने त्या उपरीचर वसूला दिला आणि एक किताब म्हणून त्याला एक वेळूची काठी दिली. आणि त्या उपरीचर वसूने आपल्या राज्यात आल्यानंतर वेशीवरती आणून ती वेळूची काठी उभा करून गुढी उभा केली आणि पृथ्वीवरला इंद्र हे विशेष इंद्राच्या मान्यतेने त्या वसूला मिळालं. तो दिवस आजचा आहे. विठाला विठाला तर पूर्वी शेख नावाचे मोठे गुंड लोक होते. प्रतिष्ठान नगर पहिल्यापासून प्रसिद्ध आहे, पैठण नगर की दक्षिण काशी. उत्तर काशीत आपल्याला माहिती आहे की उत्तर प्रदेश मध्ये गंगेच्या काठाला असलेलं विद्वानाचं शहर म्हणजे ती भोलेनाथाची नगरी काशी आहे. त्या विद्वानाने निर्णय द्यायचा, ऐकायला लागल्यावर हात बंद पडतो आणि ऐकावं वाटतं. मला दुसऱ्याचं कीर्तन ऐकावं वाटतं कारण ऐकायला कमी मिळतं. तर त्या नगरीतल्या विद्वानाचंच मत आतापर्यंत देशाने जगाने मान्य केलेलं आहे. काशी नगरीतले पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करण्यासाठी काशीच्या गागा वाटानेच पुढाकार घेतला. कारण त्यावेळेस काही लोकांनी विरोध केला, पण गागा भट्ट म्हटले, चहूबाजूनी सगळ्या शाह्या नांदत असताना आज काही जो धर्म शिल्लक आहे आणि काही ज्योतिर्लिंग भग्न व्हायचे राहिले आहेत, तो केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीमुळे राहिलेला, म्हणून त्यांना राजा बनवून राजेला अनभिषिक्त सम्राट बनवण्यासाठी गागा भट्टाने अभिषेक केला. आणि तुम्हाला माहिती असेल नसेल, आता कोरोनाच्या काळामध्ये प्रभू रामचंद्राच्या राम मंदिराचं भूमिपूजन झालं, तर ते काशीचे विद्वान वेदशास्त्र संपन्न गणेश्वर शास्त्री द्राविड यांनी फक्त 33 सेकंदाचं मुहूर्त भूमिपूजनाचं काढून दिलं होतं आणि त्याच्यात पंतप्रधानांनी कुदळ मारून मुहूर्ताचं भूमिपूजनाचं काम साध्य केलं. मंदिराचं काम पूर्ण झालं. आणि आता कारण त्या काळात त्रेतायुगातल्या रामाला 14 वर्ष 14 दिवसाचा वनवास झाला होता, पण कलियुगात माझ्या रामाला 500 वर्षाचा वनवास भोगावा लागला. 22 जानेवारीला दुपारी माझ्या रामाचा वनवास या वर्षी संपला आणि अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्र आले. तर ते मुहूर्त सुद्धा गणेश्वर शास्त्री द्राविडांनी काढून दिलं. मृगशिरा नावाच्या नक्षत्रावरती अभिजित मुहूर्तावरती 84 सेकंदाच्या मुहूर्तामध्ये प्रभू रामचंद्राच्या लाल लल्लाची मूर्ती तिथं बसवली. कर्नाटकातल्या अरुण योगीराज नावाच्या आर्किटेक्ट इंजिनियर असलेल्या मूर्तिकारांनी घडवलेल्या 3 मूर्तीपैकी एक मूर्ती निवडून तिथं बसवली ती मूर्ती. आणि त्या गुरुजींचं असं म्हणणं आहे, काही योगायोग असावा चांगला 4 वेळेस त्यांचा रेपाळी महाराज माझा संबंध झाला. फार मोठी विभूती द्राविड गुरुजी, तुम्ही पाहिले असतील. तर त्यांचं असं मत आहे, कृष्ण परमात्मा अवताराला आले त्यावेळेस नवग्रह अनुकूल सर्वांचे जे मूळ वसुदेव कपाल धन्य धन्य, सगळे नवग्रह अनुकूल होते. असे ग्रह सहसा अनुकूल होत नाहीत. रामलल्लाची मूर्ती बसवताना प्राणप्रतिष्ठा करताना 8 ग्रह अनुकूल होती. म्हणून आता
इथून पुढे परकीय आक्रमण झालं तरी मंदिराला हात लागणार नाही असं त्यांचं मत आहे. वीज पडली तरी मंदिर आणि मूर्ती अबाधित राहील. गारपीट झाली, चक्रीवादळ आलं, काही झालं तरी कित्येक वर्ष राम मंदिराला हात लागणार नाही असं ते एकदम चांगलं मुहूर्त त्यांनी काढून दिलं. उत्तरेचा दबदबा पूर्वीच्या काळापासून विद्वत्तेमध्ये आहे. तशी दक्षिण काशी, कारण ज्ञानेश्वर महाराजांना शुद्धीपत्रासाठी पैठणला पाठवलं म्हणजे त्याच्यात न्याय देणारे ना अभ्यास असणारे विद्वान होते म्हणूनच पाठवलेले. विठाला विठाला पूर्वी खंडाने असायच्या, आक्रमण करायचे, संरक्षण नसलं रे नसलं की पिकाची लूट करायची, सोन्या नाण्याची लूट करायची, पशुची लूट करायची, त्याच्यानंतर स्त्रियांची लूट करायची, शेतीची लूट करायची, घोड्याची लूट करायची. असे शक होते, गुंडागर्दी करणारे होते. तर तिथं मातीची गाडी करून त्याच्यामधून साळी वाहन खेळायचं काम एक मुलगा करीत होता. त्याच्यावरूनच साळी वाह्याला चिखलाची गाडी केल्यामुळे त्याचं नाव साळी वाहन म्हणता म्हणता शाली वाहन नाव झालं. आणि त्यांनी त्या प्रतिष्ठान नलगीतल्या आजूबाजूच्या सगळ्या लोकांमध्ये चेतना निर्माण केली. कारण तुमचं संरक्षण करण्यासाठी कोणीतरी येईल अशी अपेक्षा बाळगायचं सोडून द्या. इस्रायल नावाच्या राष्ट्राचा आदर्श डोळ्यासमोर घ्या. त्यांच्याकडे जे सैनिक आहेत ते शेतकरी, शेती करता करता जर आक्रमण इस्रायलवर झालं तर ते शेतातले काम सोडतात आणि हातामध्ये रायफली स्टेन गन घेऊन आपल्या मातृभूमीचं रक्षण करतात. नेमहाटा सारखं राहायचं सोडा, स्वतःच्या संरक्षणाला तुम्ही स्वतः तयार व्हा. नाही तर अमुक येईन आपली मदत करीन, तमुक येईन आपली मदत करीन असं सोडा. नाथ महाराजांच्या अंगावर 108 वेळेस येऊन थुंकला आणि त्यांनी सहन केलं. ते साधू होते, ते सोडा. नाथ महाराज होऊ नका. अर्जुन सुद्धा देवाचा भक्त होता, गीतेचा पहिला श्रोता होता. त्या अर्जुनाने हातात धनुष्यबाण घेऊन वाईट लोक मारले का नाही तेवढं सांगा. मारली. मग एखाद्या लोकांनी वाईट वागणारा जर हाणला तर नाव ठेवू नका पुन्हा. त्याला खंबीर व्हायचं शिका. सगळ्या लोकांमध्ये चेतना निर्माण केली आणि दहशत माजवणाऱ्या, गुंडगिरी करणाऱ्या त्या शकांचा पराभव केला आणि त्यांचा पराभव करून आनंदाच्या भरात त्यांनी गुढी उभा केली. तो आजचा दिवस आहे गुढीपाडव्याचा. आणि शालिवाहन शक त्यापासून सुरू झाला. अशा अनेक घटनेचा संदर्भ आजच्या दिवसाला आहे. पण आज चांगलं काम जर या मुहूर्तावर सुरू केलं तर वर्ष तसं जातं. आज तुमचा दिवस जसा जाईल तसं तुमचं वर्ष जाईल. पण काय मी आलो तर काय तुमची दिंडी चाललेली होती, काय दिंडी पुढे आनंदाने नाचणारी युवक महिला असे देवासाठी नटावं, नवीन वस्त्रालंकार कपडे घालून रेपाय बाबा तर ओळखूच आहे ना मला. सारे कपाळाला कुंकूच कुंकू त्यांच्या. तुमचा दिंडीमध्ये आनंदामध्ये पाडव्याचा दिवस गेल्यामुळं वर्षभर तुम्हाला भजन कीर्तन श्रवण करायला मिळत, परमार्थ घडत अशी गोसाई बाबाची तुमच्यावर कृपा आहे. तुमचा दिवस चांगला. या मुहूर्तामध्ये तुम्ही सुद्धा माझ्याकडे पाडवाच दिला, बरं झालं दिला. पाडव्याच्या मुहूर्तावर ह्या माझ्या विसरू लागलेल्या जुन्या मित्रांच्या सौंगड्यांच्या पुन्हा डबल भेटी झाल्या. विठाला 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 चोखा मारायचा. दुसरा मुद्दा ऐका जरा. जिथं जन्म असतो तिथं आनंद असतो आणि जिथं शेवट असतो तिथं दुःख असतं. वर्षाचा जन्म आहे म्हणून आनंद आहे ना, आनंदाचं प्रतीक गुढी. जन्मन म्हणजे आपण मुलगा जन्माल्यावर आनंद उत्सव करतो का नाही? करतो ना. पेढे वाटतो, पुढे जोडे हानी नाही का ते, पण पेढे वाटून घेतो आपण. मुलगा जन्माला की पेढे, साखरपात, मिठाई. आणि माणूस मेल्यानंतर दुःख आहे, बोंब आहे, स्मशानभूमीमध्ये बोंब आहे. तसं वर्षाचा शेवट होळी आहे म्हणून तिथं बोंब आहे आणि वर्षाची सुरुवात गुढी आहे म्हणून तिथं आनंद आहे. विठाला प्राथमिक स्वरूपामध्ये तुम्हाला या गोष्टी सांगितल्या. पुढे गुढी शब्दापाशी अभंगात जेव्हा आपण त्यावेळेस कशी गुढी उभी करायची, त्याला काय असतं, कशामुळे करायची,
त्याचं राहिलेलं चिंतन मांडू. तर चोखोबारा हे पंढरपूरच्या जवळचे मंगळवेढ्याचे, तर त्यांचं नाव जसं चोख तसे ते एकदम चोख. देव कुठेही राहत नाही. जयाचे चोखटे मानसी मी होण्यासे क्षेत्र संन्यासी, जया ते निजेल्या ते उपासी वैराग्य का. चोख माणूस पाहिजे, इमानदार. चोख म्हणजे नगदी रोख, इमानदार. चोख मारायचं वागणं प्रशस्त, मन बुद्धी स्वच्छ. आता ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञानेश्वर महाराज सांगतात घरी राखणदार ठेवायचा भांडार गढाला, तर इमानदार पाहिजे का नाही. चोख तरी ऐसा भांडारी की जे असे प्रसिद्ध आपल्याकडे ओवी आहे. इमानदार लागतात. याच्या घरची माणसं असे लग्नाला निघाली, अचानकच गेटकीन लग्न ठरलं, तर घरी नोकर होता, त्याच्यापाशी त्या घर मालकाने किल्ल्या दिले सगळ्याच्या वेळी. म्हणजे या कपाट्याच्या, त्या चौकेच्या आणि पुढच्या मुख्य गेटच्या. आम्हाला उद्या सकाळ होईल यायला, दूरचं लग्न आहे. ते गेले आणि दुसऱ्या दिवशी आले, तर तो नोकर रागावला ना, तो इमानदार नव्हता, रागावला तो. त्याने भरपूर प्रयत्न करून बघितला शोकेस कपाट उघडायचा. आल्या कीच किल्ल्या फेकल्या घर मालकाच्या अंगावर. म्हणजे का रे, तो म्हणलं ह्याच्यातले एका किल्लीने कपाट उघडलं नाही, मला रात्रभर झटत होतो. त्या घर मालकाने खऱ्या किल्ल्या बरोबर गेल्या, खोटा जोडगा ह्याच्यापाशी दिला होता, कारण हा इमानदार नव्हता. झटपसत म्हणली त्या मल खांबरवून गेल्यासारखं जावं आणि खाली. आता विश्वास ठेवण्यास, अहो नोकराची गोष्ट सोडा, तुमच्या खिशात जर जास्त पैसे असले आणि कपडे धुताना जर तुमच्या घरच्याला सापडले, तुम्हाला वाटतं की इमानदारी सगळे तुमच्याकडे येते? ते म्हणायला सुद्धा तुम्ही घाबरतात, नाही तर पुन्हा त्या म्हणतात कीर्तनात टाळटाळ बोलत होती. खिशात सापडलेले पॉकेट मधले पैसे सुद्धा पुरुषांचे. एक सब इन्स्पेक्टर होते, इथं नाहीत ना कोणी पोलीस मधली, आहेत का? आहेत का? कोण आहे? ते साहेब होते का तुम्ही? नकोच बघू मग आता. नाही विठा ते घरच्या घरी सुद्धा इमानदारीने पैसे राहू शकत नाही. चोख उभारा, एकदम इमानदार, चोख. आणि अंत्य जातीमध्ये जन्माला असून सुद्धा पांडुरंग परमात्म्याची एकदम गळ्यातली ताईत होती. कारण 3 वाक्य आहे का, आपल्या उत्कर्षासाठी 3 गोष्टीची गरज आहे. एक तर चांगल्या आईवडिलाच्या पोटी आपला जन्म व्हावा. दुसरा मुद्दा, चांगल्या मुहूर्तावरती आपला जन्म व्हावा. आणि तिसरा मुद्दा, आपल्याला संगती चांगली भेटावी. त्या माणसाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. पण 2 गोष्टी आपल्या हातातल्या नाही, ह्याचा विचार करा. कोणत्या आई वडिलाच्या पोटी जन्माला यायचं का हातात आहे आपलं? काहीच नाही. मग बरेच जण म्हणतात ना, असं ऐकलं, महाराज आमचे माय बापच चांगले नाही. म्हणलं मग काय करा, तुझी बायको तुम्ही 2 जण चांगले वागा, म्हणजे तुमच्या पोरा बाळाला चांगले माय बाप भेटत. लक्षात येत आहे तुमच्या? आमचे माय बाप चांगले नाहीत म्हणायचं रिकाम व्हायचं, तुम्ही कसंही वागायचं. तुमचे आई वडील नका का नीट नसणार. तुमच्या मुलाला चांगले आई वडील भेटण्यासाठी तुम्ही चांगलं वागा. कोणत्या मुहूर्तावर जन्माला यायचं हातात नाही. दुर्योधन इतक्या वाईट मुहूर्तावर जन्माला आलेला होता. बऱ्याच शास्त्राचं ज्ञान जाणणारे विदुर काका, त्यांची विदुर नीती प्रसिद्ध आहे. जशी आर्य चाणक्याची चाणक्य नीती प्रसिद्ध आहे, तसे विदुराची विदुर नीती प्रसिद्ध आहे. विदुर धृतराष्ट्राला गांधारीला म्हणले होते, हा मुलगा इतक्या वाईट मुहूर्तावर जन्माला आलाय, सगळ्या कुळाला हा खाईल. कारण काही कारण नसताना हा जन्माल्यामुळं आभाळ आलं, रक्ताचा पाऊस पडला, गाढव भुंकायला लागले, मुलं होतच असतात. हे कुळाचं वाटोळं करीन, याला तुम्ही मारा. पण ऐकलं नाही गांधारीने, धृतराष्ट्राने. कारण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना, पुत्र स्नेही मोहितो धृतराष्ट्राशे पुसतू सत्या सांगे मातो कुरुक्षेत्र. अगोदरपासून पुत्र मोहायच्या त्याला धृतराष्ट्राला नाही मारला. आणि त्या दुर्योधनाच्या हट्टापायी महाभारती युद्ध होऊन लाखो वीर कायमचे गेले राजावर. पण 2 गोष्टी हातात नाही. एक गोष्ट आपल्या हातात आहे, संगती कशी करावं. चांगली आणि वाईट संगती ही आपल्याला कळते. तुम्हाला काही नाही ना, मुहूर्त कोणता मिळाला, आई वडील कसे आहेत, ती गोष्ट सोडा. दरवर्षी होणाऱ्या वार्षिक हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून ज्ञानेश्वरी पारायण करून
माझ्या ज्ञानोबराची संगती करा, तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार. संतन के संग जला लागी रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग जला लागी रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग ना करे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग ना करे तेरी अच्छी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी 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 बनेगी. हो जाते हो बड़े बाबा तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लागी रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लागी तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लागी तेरी अच्छी या संगतीत आलात तर तुमचा फायदाच फायदा राहील. तुमचं जीवन सुधारल्याशिवाय राहणार नाही. फुलाचा आणि अत्तराचा व्यापार करणाऱ्या बाईने राग राग गालात चापट मारली तरी गालाचा वास येतो, चांगला वास येतो. आणि कोळशाचा व्यापार करणाऱ्या बाईने प्रेमाने गालाचा आलापाला घेतला तरी थोबाड काळं होतं. म्हणून चांगल्याची संगती करा, त्रास होऊ द्या थोडा. तुमच्याकडे हे खेळतात का लोक? खरं बोल, खरं बोल. चांगला भाग आहे, चुकून सुद्धा खेळत नाही. वाडीत नाही, आजूबाजूला वाडीत नाही, पण बैलगाडीत खेळतात का काय? विठाला विठाला युद्धाच्या मदिरापानाच्या या गोष्टीच्या छंदाला लागू नका. कलीचं वास्तव्य भागवतात सांगितलं, त्याच्यात पत्ता जुगार एक गोष्ट सांगितली. कलीचं वास्तव्य आहे तिथं. आमच्या भागातलं सांगतो, असेच म्हातारी रोडला जायचे, झाडाखाली पत्ते दिसायचे. एकदा दोनदा समजावून सांगितलं, ते ऐकणार. म्हणलं तुमचं बघून तरुण पिढी बिघडायला लागली. ते म्हणले आम्ही चहा पाणी खेळतो महाराज बघा या. पाटलाला सांगितलं, गावातल्या पोलीस स्टेशनला फोन केला, असं तुमच्यासारखं. बरं झालं तुम्ही आली गाडी की लगेच ते 10-5 जण खेळणारे 2-2 काट्या हाणले की टाकलीच त्या गाडीत. ठेवले लोकांमध्ये 2 दिवस चांगले, पुन्हा सोडले. ह्याच्यावर शिकाव ना ते. महिन्याने विसरले की पुन्हा त्या झाडाखाली आलीच. तू का म्हणे ते न पाचारिता पुन्हा पाटलाला सांगितलं, फोन केला. गाडी आली, PSI सुद्धा आलेले होते. चौकून पोलिसांनी घराला टाकला त्या पत्ते खेळणाराला. त्याच्यातला एक जण उठला आणि मनानेच पळतच गेला आणि त्या गाडीत जाऊन बसला. मनानेच. ते फौजदार साहेब म्हणले, मनाने काम पळाला रे तू? गेल्या वेळेस म्हणलं जागा राहिला नाही, उभा राहून जाता तारांवर झालं. त्याच्यामुळे म्हणलं आपलं मनाने जाऊन बसावं. हा पुरी आपण करा सोडवून विठाला विठाला. संगत चांगली करा. माझ्या चोखोबर राहिली या संप्रदायाची, पांडुरंगाची, ज्ञानोबर आहे, तुकोबर ज्ञानोबर आहे, नामदेव आहे, त्या काळात त्यांची संगती केली. आणि फार मोठा त्यांचा अधिकार. त्यांनी आज तुम्हाला आम्हाला परमार्थ शिकवताना सोपा आणि सुटसुटीत कर्मेंद्रियाच्या माध्यमातून कसा परमार्थ करावा. कारण 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय आहे. त्यामध्ये हात हे कर्मेंद्रिय आहे, वाणी हे कर्मेंद्रिय आहे आणि पाय हे कर्मेंद्रिय आहे. हाताने नेमकं काय करावं, वाणीने काय करावं आणि पायाने काय करावं हे सांगण्यासाठी पहिलं चरण.
मला हात दिले. कथा कीर्तनात बसल्यानंतर नामस्मरणपूर्वक टाळी वाजवाय, नामस्मरण घेऊन टाळी वाजवायची. इतकी शक्ती आहे टाळी वाजवण्यामध्ये, फार शक्ती आहे. त्याला काही खर्च नाही, हे लक्षात घ्या. टाळाला तरी खर्च आहे. आता एक टाळाचा जोड आणायचं म्हटलं तर रेपाय महाराज कितीला टाळाचा जोड येतो? 1000-1200ला. विकत आणला तर मंदिरातले चोरल्यावर पैसे लागत नाही. आता सप्त्याला नवीन टाळा आणले की पुढच्या वर्षी 2-3 जोड गायब. त्या टाळाला काय पाय आहेत का? बाहेरचे भजनी नाही घेत, गावातलेच कोणीतरी चोरटे असते. आता लोक काय चोरते याचा हिशोबच नाही. 36 वर्ष सत्य कीर्तन ऐकते तरी महाराज लोकांचे चांगले कुठं उचलून देते. मंदिरात दर्शनाला गेले की तिथला चांगला बल्ब घरी न्यायचा आणि शॉर्ट झाल्यावर तिथं फिट करायचा. आमच्या गेवराईकडे सांगतो, तुमच्याकडे तसे नाही. तर टाळाला पैसे लागतात पण टाळीला पैसे लागत नाही. अगोदर तुम्हाला 2-3 टाळ्याचे प्रकार सांगतो. बऱ्याच जागेवरच्या टाळ्या आहेत पण सगळ्यात श्रेष्ठ टाळी कथा कीर्तनात ही टाळी आहे. एखादी कोर्टात केस सुरू असते, कॉम्प्लिकेटेड केस असते, ज्याच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे, तो चांगला मुरब्बी वकील लावतो. म्हणून तो आणखीन एक तुम्हाला जोडीदार वकील लावा. काय पैसे जायचे इतके जाऊ द्या पण मी निर्दोष सुटलो पाहिजे. म्हणजे शर्थीचे प्रयत्न करतात ते वकील, युक्ती प्रयुक्तीने ह्याला सजा जी होणार आहे ह्याला निर्दोष सोडतात. आणि मग हा खुश होतो. केस सुटून केस मधून बाहेर आले त्या कोर्टाच्या बाहेर की हा म्हणतो वकील साहेब तुम्ही नाही होणार काम केलं, द्या टाळी. टाळी देतात का नाही? ही एक टाळी झाली. केस मधून निर्दोष सुटल्यानंतरची टाळी. दुसरी टाळी आहे का? कधी तुम्ही एखाद्या वेळेस बाजारात जर गेलात तर तिथं नागवाला बसलेला असतो आणि मायेचे प्रकार शास्त्रात सांगितले. जैवी माया, शैवी माया, त्याच्यानंतर दैवी माया. ती जैवी माया असते आपल्याला कळत नाही, तो नागवाला बसलेला असतो आणि त्याच्याकडे काही नाही एक पिशवी असते. असे लहान मुलं बसलेले असतात. तो म्हणतो पहा हा कोंबडीचा वाळलेला पाय आणि त्या पिशवीत टाकतो आणि वरून असं ते एक काठी फिरतो 3 वेळेस आणि चाल 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 म्हणलं पिशवी मुलफिली खालून साप सळ करीत पळवतो. तालीबाजा म्हणले की पोर कडकड टाळ्या वाजी. तिथे नागवाल्याच्या खेळातली टाळी एक आश्चर्य दाखवल्या म्हणून. पहिली कोर्टातली टाळी. पुढची टाळी आहे का? कुठं गतिरोधक आला, कुठं खड्डे आले की तिथं 2-3 जण उभी असते आणि ते बी टाळी वाजी तिथं आणि 10-5 रुपये मागते. हे एवढं बी कळा नका तुम्हाला. विठाला 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 सगळ्या टाळ्यापेक्षा सगळ्या श्रेष्ठ टाळी कथा कीर्तनात वाजवली. Wow!
वाजितो टाळी, नाचतो रावळी प्रेम सुखे तिथली टाळी. आणि असं योग्य प्रमाण केलं महाराज की कौतुकाने टाळी वाजून तुमचं कौतुक केलं तर काम फिरत. टाळीचं प्रमाण दिल्यावर नाही टाळी वाजवायची तर कधी वाजवायची पण टाळी. टाळाला खर्च आहे, टाळीला खर्च नाही. पण टाळामध्ये टाळी लपलेली असते. आणि टाळी आता हे उभारून इतक्या चाली चांगल्या गातात प्रमाण म्हणतात. तुम्हाला वाटतं पण तुम्हाला टाळ वाजविता येत नाही, घसा नाही नीट, पाठांतर नाही, आहेच नाही, प्रश्न आहेतच ना. पण तुम्ही बसल्या बसल्या ते म्हणत असताना असं विठ्ठल विठ्ठल म्हणून जरी टाळी वाजविली तर या टाळकऱ्यांनी मिळवलेलं जे कीर्तनातलं पुण्य अर्ध टाळी वाजवणाऱ्याला मिळतं. कशामुळे मिळतं? कारण टाळी ही टाळाची बायको. टाळी कोण आहे? टाळाची बायको. त्याच्यामध्ये लपलेली टाळा टाळी लोपला नाद, टाळा टाळी लोपला, टाळा टाळी लोपला नाद, टाळा टाळी लोपला नाद. अंगी मुरला चंद्र, अंगो अंगी मुरला चंद्र, अंगो अंगी मुरला चंद्र, अंगो अंगी मुरला चंद्र. भोग भोगिताची आकला भेद, भोग भोगिताची आकला भेद, भोग भोगिताची आकला भेद, भोग भोगिताची आकला भेद. ज्ञान जीवनी गावा गोविंद गावा, रेपाय मला धरत नाही बाबा या कसडी. मी सांगायचं बंद केलं की झोपल्याला जागे झाले बरं लोक. ते म्हणले कस काय बंद पडलं काय तू? मी झोपणार नाही. दिंडी तुम्ही मोठ्या उत्साहाने पार पाडली. टाळामध्ये टाळी दडलेली आहे आणि त्याची ती अर्धांगिनी असल्यामुळे शास्त्र असे नवऱ्याने केलेलं पुण्य अर्ध बायकोला असतं. त्याच्यातले 4 पर्याय तुम्हाला मी सांगतो. नवऱ्याने पुण्य केलं की अर्ध बायकोला, तिने पुण्य केलं सगळं तिची केलं,
तिने पाप केलं की अर्ध ह्याला, आणि ह्याने पाप केलं की सगळं त्याची त्याला. पण डबल सांगू का, लक्षात आलं तुमच्या. आता काय का म्हणते, तिचं पुण्य तिच्याकडंच, ह्याचं पुण्य बी तिच्याकडंच, ह्याचं पुण्य तिच्याकडं आणि तिचं पाप पुन्हा ह्याच्याकडं. असं का? तर ती अर्धांगिनी तिने त्याच्या घरी, पतिराजाच्या घरी येण्यासाठी आईला, बापाला, कुळाला, गोत्राला, ठिकाण्या आडनावाला, पाठीवर जन्माला आलेल्या भावाला आणि कधी कधी त्या गावाला सोडलेलं असतं. सगळा त्याग केल्यामुळं नवऱ्याचं अर्ध पुण्य तिला आहे. तुम्हाला मिळावं वाटत होता, तुम्ही तिकडे जाऊन राहा ना, मी देतो तुम्हाला अर्ध पुण्य. तुम्ही सुद्धा पक्ष बदलून तिकडे जा. ती अर्ध्या ह्याची वाटी करीने म्हणून तिला अर्धांगिनी म्हणतात. सत्यनारायणाची पूजा पाहिली कधी तुम्ही? सत्यनारायणाची, सत्यनारायणाच्या पूजेच्या वेळेस ज्यावेळेस जोडपं पूजेला बसतं तर ते देवबाप्पा जे असतात, ब्राह्मण देवा, ते म्हणतात ती पूजा मांडलेली, त्याच्यावर हळद कुंकू वाहा, गुलाल बुक्का वाहा. तर ही थोडी फूट अर्ध्या फुटाने बाजूला असल्यामुळे ती म्हणते, देवबाप्पा त्या पूजेवर हळद कुंकू व्हायला, गुलाल बुक्का व्हायला माझा हात पुरत नाही. म्हणजे तुम्ही हाताला हात लावा, तुमच्या मालकाच्या हाताला हात लावा. त्याचा हात असा असतो आणि तिचा हात असा पडतो, म्हणजे तारीवर आकडा टाकल्याचा कार्यक्रम. तुमच्याकडे आकडे बांधता आहेत का? त्याच्यामुळे लवकर कळलं तुम्हाला ते. मग या हाताने त्यांनी त्या सत्यनारायणाच्या देवतेला हळद कुंकू, गुलाल बुक्का, पंचामृत वाहिल्यामुळं जे पुण्य होतं त्याला, आणि त्या पुण्याचा सप्लाय त्याच्या शरीरात चाललेला असतो. पण हिनीवरून असा आकडा टाकलेला असल्यामुळं अर्ध पुण्य तिकडं पार्सल होत कोणाला, ते गृहिणीला. आणि असंच आहे आपल्याकडं, कोणतंही नवऱ्याचं पद असलं तरी ते बाहेरकडून आपोआप मिळतं. नाही मिळत. एखाद्याचं डीएड बीएड झालेलं आहे, तो शिक्षक आहे, त्याला ग्रामीण भागात मास्तर म्हणतात. मास्तरची बायको शिकलेली नसली तरी सुद्धा मास्तरची बायको मास्तरी, वकिलाची बायको वकिली, डॉक्टरची बायको भलं त्याचं MBBS नाही, BDS नाही, BHMS नाही, काही नाही. मग आता डॉक्टरची बायको जर डॉक्टरी होऊ शकते, तर एखाद्या दवाखान्यामध्ये नर्स असलेल्या बाईचा नवरा नर्स का होऊ शकत नाही? असा माझा प्रश्न आहे तुम्हाला. तिकडे जात टाळाचं पुण्य टाळीकडे येत, पण टाळीवाल्याचं टाळाकडे जात नाही. मग कथा कीर्तनामध्ये टाळीचं गायनाचे वाहे टाळी, गायनाचे वाहे टाळी, गायनाचे वाहे टाळी, गायनाचे वाहे टाळी. साधन करी उत्तम, साधन करी उत्तम हे, साधन करी उत्तम हे, साधन करी उत्तम हे. काय सांगू तुला किती, 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 काय सांगू कलियुगामध्ये बाकीचे साधन होत नाही. तुकाराम महाराजांनी सोपं साधन सांगितलं. गाये नाचे वाहे टाळी, साधन कली उत्तम हे, काय नेन उतरले किती नावायती या बैसा. असं हे कलियुगातलं श्रेष्ठ साधन आहे. म्हणून महाराज म्हणले, लागोनी या पाया विनवितो तुम्हाला. करे टाळी बोला, मुखे नाम करे टाळी बोला, मुखे नाम करे टाळी बोला, मुखे नाम करे टाळी बोला. लागोनी या पाया विनवितो तुम्हाला, लागोनी या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला,
ओठाने टाळी आणि मुखाने नाम. आणखीन एक प्रमाण सांगतो. महापाप राशी त्याची झाली होळी, वाजविता टाळी विठ्ठल नामे. केवढे पाप असलं तर टाळी वाजवून देवाचं नाव घेतल्यानंतर ते पाप राहत नाही. आणि दुसरं सगळ्यात थोरलं उदाहरण आहे, दृष्टांत विस्तारित सांगत नाही. गोरोबा काकाचे दोन्ही हात कशामुळे तुटले हे तुम्हाला माहिती सगळ्याला, 99% लोकांना माहिती. पण नामदेव महाराजांच्या कीर्तनात महाद्वारामध्ये कीर्तन रंगात आलं आणि नामदेव महाराज सगळ्याला म्हणले वर हात करून टाळी वाजवा. सगळ्या लोकांनी वर हात केली. पण एक मोठा श्रीमंत एक सावकार आला तर त्यांनी कोटाच्या खिशात हात घातले होते. त्याला महाराज लोकांना कामच काय सांगतच असते म्हणली ती. त्यांनी वर हात केले नाही. गोरोबाचे तर इथून पुढे मनगट तुटलेले, त्यांनी वर हात केले आणि असे छोटे हात एकावर एक मारल्या. बरोबर ह्या सावकाराचे हात तुटले आणि गोरोबाला वरची वर हात तुटले. गोरा थोटे वरती करी, हात फुटले वरचे वरी. ही कीर्तनात टाळी वाजवलेली कलियुगातली आश्चर्यकारक घटना आहे. विठाला विठाला या हाताने टाळी वाजवावी. याचा वैज्ञानिक फायदा सांगतो तुम्हाला. ज्या माणसाला चष्मा लागलेला ना, जवळजवळ सगळ्यालाच लागलेला आहे, तो रोज सकाळी उठल्यानंतर, कारण ॲक्युप्रेशर शास्त्र तुम्हाला माहिती आहे, सगळे आपले डोळा नाक कान हे शरीरातले जे मुख्य अवयव आहेत त्याचे पॉइंट असतात असे इथं. आणि त्याच्यावर असं प्रेशर दिल्यानंतर जर तुमचं डोकं दुखत असेल, तो पॉइंट जर तुम्हाला माहित असेल, असा अंकुचदार वस्तूने जर तुम्ही दाबलं तर तुमचं डोकं दुखायचं राहतं नक्कीच. तसं हातातल्या काही पॉइंट्स आणि नेत्राचा डोळ्याचा संबंध असल्यामुळं रोज साधारणतः 15 ते 20 मिनिटं असे हात करून बरोबर अशी जर तुम्ही टाळ्या वाजवल्या आणि टाळ्या वाजवत वाजवत 45 मिनिटापर्यंत जर रोज रेग्युलर तुम्ही टाळ्या वाजवल्या तर मी पुढच्या वर्षी कीर्तनाला येऊस तर ज्यांच्या डोळ्याला चष्मे लागलेले त्यांचे डोळे पूर्ण क्लिअर झालेले असते, इतकी शक्ती टाळी वाजवण्यामध्ये आहे. असे प्रयोग लोकांनी केलेले. तुमच्या चष्म्याचं नाही, पण आमच्या महाराजाचा चष्मा गेला तर बाद झाला, त्यांना वाचन काम करायचं. त्याचा तो फायदा आहे. मग या हाताने टाळी वाजवावी, गुढी उभारावी. आज कशी तुम्ही गुढी उभारली तर गुढी हे आनंदाचं प्रतीक आहे. मी 2 वाक्य बोलून गेलो होतो. गुढी आहे म्हणजे आनंदच आहे. ज्यावेळेस हनुमंतराय सीतेचा शोध लावण्यासाठी लंकेला गेले, वापस आले म्हणजे नेमकं काय घेऊन आले? सीतेचा शोध घेऊन आले म्हणजे आनंद घेऊन आले. म्हणजे इकडे कोणती आरती म्हणतात, पण मराठीमध्ये एक आरती आहे नाथ महाराजाच्या भावार्थ रामायणानंतर रामायण वाचक सूचक आमच्या भागात ती आरती म्हणतात. प्रथम सीता शुद्धी हनुमंत गेला, लंका दहन करून आखिया मारिला, मारिला जंबू मारी भोनीत राहतेला, आनंदाची गुढी घेऊन आला विठाला विठाला. दुसरं सांगतो, जनी जनार्दन दुहिला वडी, उभरिली गुढी एकनाथी. वर्षाचा जन्म आहे, आनंद आहे. कृष्ण परमात्मा जन्मले आनंदात गुढ्यात उभारल्या ना. गुढिया तोराने करती कथा गुढिया तोराने करती कथा Hey!
तोरण उभारले आणि सगळे लोक कथा करून गायला लागले. नर नारीच गात होते असं नाही, गुढ्यान तोरणच कथा करताना गात होते आणि नाचत होते असं विद्वान लोक सांगतात. गुढ्या तोरणे आणि तेच कथा करीत होते. गुढ्यान तोरण कृष्णाच्या करी ती कथा आणि तेच गाणे म्हणत होते. गाती गाणे कोणतं? गुढ्या आणि तोरणे. विठाला विठाला आनंद आहे. वर्ष जन्मलं म्हणून आज आनंद आहे. पहिल्यांदा कोणच्या भागात काय काय ती गोष्ट सोडा, पण साधारणतः वेळूची काठी असते ती गुढी उभारण्यासाठी. वेळूची असते का नाही? वेळूची. तर त्याला संस्कृत भाषेमध्ये वंश म्हणतात. त्याला कशाला? वेळूला. कृष्ण परमात्म्याने हातात बासरी धरली त्याला म्हणतात वंशी विभूषित करा नवनीर गाभा पीतांबरा अरुणबिंब फलाधरोष्ठा पूर्णेंदू सुंदर मुखात अरविंद नेत्रा कृष्णात परम किमपि तत्त्वमहं न जाने. वंश, आपल्या वंश वृद्धीसाठी जाणीवपूर्वक ती वेळूची म्हणजे वंशाची काठी गुढी उभारण्यासाठी निवडली. पूर्वजांनी अभ्यास केला. आणि दुसरी खाली वेळूची काठी असते आणि त्याला वरती थोडस येरण बांधलेलं असतं. आहे का नाही? तुमच्याकडे बांधतात का येरण? कारण जन्माला येरणाचा संबंध आहे आणि मरताना सुद्धा येरणाचा संबंध आहे. पूर्वीच्या काळातले लोक सांगतात लेकरू जन्माला आल्यानंतर त्याला आईचं दूध डायरेक्ट देत नव्हते. त्याला एरंड्याच्या तेलाचा थोडासा गोळा द्यायची. 1 थेंबर एरंड्याचं तेल त्याच्या तोंडात टाकायची. कारण अनेक कृमी कीटक तोंडात गेलेली असायची, पोटात गेलेली असायची तोंडातून. त्याचा जठर साफ होण्यासाठी 1 थेंब फक्त एरंड्याचं तेलाचं त्याला गोळा द्यायची. जन्माला एरंड. आणि ज्यावेळेस माणूस मरतो त्यावेळेस ती शिकाळी धरतानी गार्ग धरतानी एरंड असतं का नाही? तुमच्याकडे असतं. असतच, तुमच्याकडे नसेल. तसं वर्ष जन्मात आली एरंड वरी गुढीला. आणि वर्षाचा शेवटचा जो सण आहे होळी, तिथं सुद्धा एरंड असतो. जागोजागी थांबा अवघ्या मिळून मारा बोंबा न जळती एरंडाच्या कोंभा. तुम्ही हसू नका, तुम्ही हसू नका, तुम्ही हे गाणे गा, तुम्ही हसू नका. शिमग्यामध्ये नाथांनी सांगितलं विठाला विठाला आणि वरी ते एरंड आणि त्या दोन्ही मिळून बांधल्यानंतर एक कोरं वस्त्र असतं. कोरं त्यांना सुद्धा आनंद झालाय गुढीपाडवा असल्यामुळेच कोरं वस्त्र असत. तर पंचायत आम्हाला कोरं राहायचं शिका. जसे चांगदेव महाराज कोरे होते म्हणून त्याच्यावर 65 वय लिहिता आले. तसं मन विक्षेप आवरण हे दोष घालवा आणि एकदम स्वच्छ व्हा. कसं व्हावं? महामळे मन होते जे गादले शुद्ध तो खाळले स्फटिक जैसे. म्हणून ते कोरं वस्त्र असतं आणि वरी तांब्या बांधलेला असतो. काही भागात वरतीच लिंबाचा ढागळा बांधतात का वरती, आणि एक घाटी बांधतात. घाटी तर कडू आणि गोड याचं ते मिश्रण आहे. कारण आता होळीला घाटे असतात, घाटे. आणि गुढीपाडव्याला लगेच कडुलिंबाची ती डहाळी असते. का? तर कडुलिंबाची डहाळी आणि हे नवीन वर्षाची जी किरण असतात सूर्याची, याच्यामध्ये औषधीय गुणधर्माने युक्त ते किरण असतात. मग सकाळी गुढी उभारल्यानंतर दिवसभर त्या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्ताच्या सूर्यकिरणाच्या उन्हामध्ये जर ती घाटी तळपली आणि ती घरी काढून ठेवल्यानंतर पुढे उन्हातून आलेल्या माणसाला उष्माघात झाला, उष्मेचा त्रास झाला, उन्हाळी लागणं म्हणतात, तर त्याच्यातला एक मणी जर दिला त्या घाटीचा तर त्याचं ऊन उतरतं. इतकी शक्ती त्या गुढीपाडव्याच्या दिवशी वर बांधलेल्या घाटीच्या एका मण्यामध्ये असते. विठाला विठाला आणि त्याच्या बुडाला
झाडाचा तौर, हिंग, मिरे, मीठ, ओवा, जिरे अशा 7 वस्तू असतात. 7 वस्तूंचं मिश्रण करून गुळ एक असतो त्याच्यामध्ये, आणि त्याचा प्रसाद खाली ती गुढीची पूजा करून दाखवून नंतर तो इतरांना खायला देतात. या सगळ्या आयुर्वेदिक वनस्पती आहेत, आरोग्याच्या दृष्टीने त्या फायद्याच्या आहेत. पण सगळ्यात फायद्याचा लिंबाची ती डहाळी आणि लिंबाचा तौर. कारण लिंबाच्या झाडाला अमृत वृक्ष म्हणतात. विठाला आपल्याला त्याचं महत्व नाही, त्याची मुळं महत्वाची आहेत, त्याच्या काड्या महत्वाच्या आहेत, त्याची साल महत्वाची, त्याचा पाला महत्वाचा आहे. पूर्वी हे हॉस्पिटल्स नव्हते. एखादी लेकरूवाली स्त्री तिच्या लेकराच्या जर पोटात लाल दुखायला लागलं तर दवाखान्यात सासू त्या सोनाला शिव्या द्यायची. तुमच्या त्या सासूला शिव्या पाठ नसते तर मी शिकवितो. आता तरी त्या शिव्या कमी झाल्या तर पूर्वी फार शिव्या. बाबा तुझ्या माईने तुला हे शिकवलं का, तुझ्या बापाने तुला हे शिकवलं का. दिवस उगोस्तर पसरती, बापाशी मात्ता खाती, 2-2 मिनिटाला तिचा अपमान. जास्त मोठ्याला नाही पण कवड्या 2-4 शिव्या तुमच्याच ऐकून पाठ झालेल्या आहेत. म्हणजे महिलाचं बोलणं डबल असतं, सिंगल बोलत नाहीत ते. म्हणलं ना सकाळपासून काय केलं तर काय नाही. सकाळी उठले, झाड झुड केली, सारवण सुरवण केलं, भांडे कुंडे केले, आला गेला झाला, असं डबल बोलणं. तसं भांडण लागल्यावर शिवाय देताना सुद्धा मेला मुडदा. आता एकदा मेल्यावर डबल मुडदा कशाला, पण मेला मुडदा सगळंच. त्याच्यानंतर तुझी राख रांगोळ झाली, राखण रांगोळ सगळंच. थांब तुझा काळा कोळसा झाला, आता कोळसा पांढरा असतोय होय. अशा शिवाय द्यायला सुनाला. बस बिचारी रडली आणि लेकरू खांद्यावर टाकून शेजारणीकडे गेली. म्हणे माझ्याकडून काहीतरी खाण्यात आलं दिसतंय. बहुतेक परवा मी शिळ्यात पोळीचे तुकडे शिजवलेले खाल्ले आणि पोटाला माझ्या काहीतरी हवं म्हणून, पण लेकराचं पोट दुखायला लागलं. आता जर नाही याचं राहिलं तर मला पुन्हा सासू माझी मारीन. शेजारी सांगते तू काही करू नको. सकाळी उठल्या उठल्या शेतात जायचं, 2-3 ओझळी कडुलिंबाचा पाला वरवडून आणायचा, पाट्यावर तो वाटायचा आणि 1 ग्लासभर त्याचा काढा करायचा. 21 दिवस काही न खाता तिथं अमावस्या पोटी सकाळी सकाळी प्यायचा. लेकराचं दुखणं 3-4 दिवशी राहील, पण त्याच्या जीवनात पुन्हा कधी त्याचं पोट दुखायचं नाही. मग ती बिचारी 2-3 ओझळी पाला आणि ती वाटते आणि पिते आणि त्याचं राहतं. पण लेकरासाठी ती कडू पिते राजा हो. बऱ्याच जणांच्या माया, आपल्या सुद्धा माया, कडू औषध म्हणा, कडू लिंबाचा पाला म्हणा, कडू पिऊन आपल्याला गोड दूध द्यायचं काम आपल्या मातेने केलेलं आहे. पण आपल्यासाठी आपली आई कडू पेलेली, हे पुढे चढून काही काही कडूच्या ध्यानातच राहत नाही. लयच कडू इथं आज खल्लीत कडू. मग ते केवढं मोठं औषध आहे. मग एका आयुर्वेदिक डॉक्टरचे चिरंजीव दुसऱ्या गावाला एका गुरुकुलामध्ये आयुर्वेदिक शिक्षण घेत होते, वैद्यक शास्त्रातून. मग त्यांनी काय केलं, इकडून एका माणसाला पाठवलं. नीट ऐका दृष्टांत. आणि माझ्या मुलाकडे तू जा असं पत्र दिलं तर तो माणूस एकदम चांगला होता. तर ह्या माणसाने सांगितलं त्या डॉक्टरच्या बापाने, जातानी तू किती जरी चाललास तर मुक्काम करताना चिंचेचं झाड पाहून त्याच्या खाली झोपायचं, मुक्काम करायचं. 1 महिना लागेल तुला जायला. हा माणूस चालायचा आणि चिंचेच्या झाडाखाली झोपायचं. तुम्हाला माहिती असावं, चिंचेचं झाड असेल ते सारखं ऑक्सिजन घेतं आणि रात्रीच्या आणि दिवसा दोन्ही टाइमला ती कार्बन डायऑक्साईड सोडतं. मग बरेच माणसं पूर्वी मोठ्या चिंचेच्या झाडाखाली झोपल्यामुळं, पुरेसा प्राणवायू न मिळाल्यामुळं, त्यांना श्वास न मिळाल्यामुळं तिथंच हातपाय फोडून ती मेली. आता प्राणवायूच नाही म्हणल्यावर काय. मग हा दररोज चिंचेच्या झाडाखाली झोपायचा. 1 महिन्यात गेल्यानंतर चांगला तब्येतीने जाडजूड असलेला हा ग्रस्त एकदम असं सडपातळ झाला आणि पत्र दाखवलं. म्हणले तुमच्या वडिलांनी मला पाठवलंय. किती दिवस झालं चालतात म्हणले? 1 महिना. तब्येत लय खालावली म्हणली, नाडी हातात धरली. ते सांगितलं तुम्हाला पुरेसा प्राणवायू नाही, ऑक्सिजन नाही, राहा 2 दिवस, मी काय औषध देतो. आणि जायचंय का म्हणले? हो घ्यायचंय. जाताना काय करा, कुठेही किती चालला, फक्त कडुलिंबाचं झाड पाहायचं आणि त्या झाडाखाली झोपायचं, दुसरीकडे झोपायचं नाही. कडुलिंबाचं आणि तुळशीचं झाड असं
ते सारखं कार्बन डायऑक्साईड घेतात आणि आपल्याला आवश्यक असलेला ऑक्सिजन प्राणवायू सोडतात. मग तो ग्रस्त येताना लिंबाच्या झाडाखाली झोपत झोपत आला. एका महिन्यात पहिल्यासारखीच तब्येत झाली. डॉक्टरचे वडील म्हणले तब्येत बिघडली नव्हती का? म्हणली बिघडली होती. तुम्ही चिंचेचं झाड झोपायला सांगितलं आणि येताना तुमच्या चिरंजीवानी लिंबाचं झाड सांगितलं. एखादा बाप म्हणला माझा मुलगा वैद्यकीय शास्त्रात परफेक्ट झाला. हे कडुलिंब त्याचं पेटेंट जागतिक बाजारपेठेत भारत देशात लिंबाचं झाड जास्त आहे. पण जाऊ दिलं नाही आपल्या वैज्ञानिकांनी. त्यांनी या कडुलिंबाचा पुरेपूर उपयोग करायचे ही लोक पूर्वी. म्हणून दिसायला जरी तो कडू वाटत असला, ज्ञानेश्वर महाराज सांगतात औषधाची कडवटपणी जैसी अमृताची पुरवणी परी ते आहाच न दिसे गुणी परी प्रगट होय विठाला विठाला. खातानी कडू लागलं तरी गुण देताना तो अमृताचाच भाग आहे. म्हणून त्या आंब्याची डहाळी आंब्याचा तौर असतो. अशा पद्धतीने हा गुढीपाडवा आपण संपन्न करावा. केल्यानंतर जशी आपली वर्षाची सुरुवात होईल तसंच आपलं नक्की वर्ष जाईल. मग गुढी उभारावी. ज्ञानेश्वर महाराज म्हणले माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेन गुढी पांडुरंगी मनरंगले गोविंदाचे गुणी वेधिले. हे गुढी पताका आहे, आनंद आहे. आणि दुसरी गोष्ट सांगितली हाताने गुढी उभाराव, टाळी वाजून भजन करावा आणि पायाने वाटती चालावी पंढरीची. त्याबद्दलचं चिंतन मिळालाच वेळ तर पुढचं चिंतन संकल्पित वेळेत पाहायचंय. बराच वेळ टाळीचं चिंतनात झालंय. गुढीपाडव्याच्या दिवशी पुरुष मंडळी हातवर करा, टाळी वाजवा. बाहेर तिथंच हातनावर करू आणि जागेवरच चांगल्या टाळ्या वाजवा. नाही तर मग त्या गोरोबा काकाच्या त्या कीर्तनातल्या सारखे हात तुटत येईल बघा. हा विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई जय रघुमाई विठोबा चालून भजन म्हणताना जो आनंद आहे ना तो आनंद कशातच नाही. ती गावातली दिंडी असेल नाही तर पंढरपूरला जायची दिंडी असेल. साधू संतांनी सांगितलं सोपेवर मामा सांगितले समती ताल दिंडी हाती घेऊन नाचा. त्याच्यात त्या रस्त्याने चालायचं आणि त्या पंढरपूरच्या रस्त्याने जर तुम्ही चाललात ना नक्की देवाची भेट होईल. चालता पंढरीच्या वाटे चालता पंढरीच्या वाटे चालता पंढरीच्या वाटे चालता पंढरीच्या वाटे सखा भेटे विठ्ठल सखा भेटे विठ्ठल सखा भेटे विठ्ठल सखा भेटे विठ्ठल. तुका मन वाटत यज्ञ पाहुला पाहुली 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 यज्ञ पाहुला पाहुली. त्या रस्त्याने नामस्मरण घेऊन चालला की पावला पावलाला यज्ञ होतो. बरेच जण सोहळ्यात जातात. बऱ्याच जणांना विचारलं ना कस काय सोहळा
चांगलं भजन म्हणतच नाही. त्यांना म्हणलं कस काय सोडा लईच खायला, ते काय सांगते लईच खायला. अरे म्हणलं भजन कसं आहे सांग ना. ते म्हणले आम्ही भजनाबरोबर नसतोच, जेवायला जिथं थांबतात पंक्तीच्या टाइमलाच आम्ही असतो. आणि म्हणलं भजन सुरू झाल्यावर म्हणले आम्ही दिंडीच्या पुढं चलतो बापाची कळतो. बरोबर ऐकायला सुद्धा राहत नाही. विठाला विठाला अनेक रस्ते अनेक मार्ग आहेत, पण पंढरपूरचा रस्ता चांगला आहे. मोडून यावा आता सूक्ष्म दुस्तर, केला राज्य भार चालायचा त्या रस्त्याने देवाचं. आता विचार करा, कोणी कथेच्या बाबतीत विद्वान, कोणी वेदांताच्या बाबतीत, पण तुम्ही एक नाव ऐकलेलं असेल, स्वामी रामसुखदासजी महाराज हे उत्तर प्रदेश मधले साधू होऊन गेले. फार मोठे विद्वान, शीतल साधू. म्हणजे सांगतात लोक की कधीच त्यांनी जीवनामध्ये तिखट खाल्लं नाही. रामसुखदासजी महाराजांनी कधीच तिखट खाल्लं नाही. आता हे एका वेळेस 250 ग्रॅम मिरच्या खाणाऱ्याला पटायचं नाही की त्यांनी कधीच तिखट खाल्लं नाही. हे भोकरदन तालुक्यामध्ये महाराज भारूड करणारा महात्मा आहे. 250 ग्रॅम मिरच्या एका वेळेस तो जेवताना खातो. तुम्हाला जाणायचं एकदा इकडे त्यांना. म्हणजे विचार करा, दिवसात जवळजवळ 3 पावशेर म्हणजे 1 किलोच्या जवळ आसपास ती मिरची खातात. आणि तब्येत अशी की काही नाही, सर्दी ग्रस्त सुद्धा नाही कधी. प्रत्यक्ष त्यांच्या बरोबर मी मांडीला मांडू लावून 1-2 वेळ जेवलो सुद्धा. हा तिखट खाणारी माणसं. अति तिखट शरीराला चांगलं नाही, पण त्यांची प्रकृतीच तशी. आता रोज फिरल्यावर काय करायचं, इतकं तिखट असतं. एका पंक्तीला इतकं वरण आणि ते पोळी केलेली, पोळी होती साधी पण वरण तिखट, नुसती कानातून आग व्हायला लागली, अशी डोळ्यातून पाणी चाललं. आणि ती वाढायला आलेली बाई म्हणली, महाराज कुठले? म्हणलं 1.5. किती जण भाऊ? म्हणलं ह्या वर्णातून वाचले तर 2 नाही तर घरचा एकच मोजा. आणि एका वरण आहे, एका महाराज लोकांचं मरण आहे. इतकं कुठं तिखट असतं का? पण डॉक्टरने सांगितलं त्यांना, तुमचं ब्लड सर्क्युलेशन, रक्ताभिसरण नीट सुरू राहण्यासाठी थोडं तुम्ही तिखट खा. एका वैद्याने सांगितलं. म्हणून त्यांनी काय केलं, वैद्याने सांगितल्यामुळं हिरव्या मिरचीचं 1 बी काढलं, नुसतं जिभेवर ठेवलं तर 6 तास रडत होते ते. 6 तास एका बियाने. इतकी त्यांच्या शरीराची आग झाली. लाखांनी लोक त्यांच्या कथेला राहायची, एवढे विद्वान कथेतले ते. पण कधी नाही ती एकदा माझ्या ज्ञानराज माऊलीच्या सोहळ्याच्या प्रस्थानला ती आली. हा भजनाचा टाळ मृदंगाचा आनंद पाहिला आणि थोडेसे थांबले पुण्यामध्ये. आणि पुन्हा पांडुरंगाच्या दरबारात गेले तर त्या पताका काय, त्याच्यानंतर ते कीर्तन काय, टाळ काय, मृदंग काय, दिंड्या काय. पांडुरंगाच्या पुढे व्हीआयपी पास काढून त्यांना संरक्षणामध्ये दर्शनाला नेलं, मोठे विद्वान आहेत म्हणून. पण पांडुरंगापाशी जाऊन ते रडले रामसुखदासजी. म्हणले मी कथेत आनंद मानत होतो, पण ते हिंदी मध्ये म्हणले, भगवान मैं बहुत बड़ा कथाकार हूं, ये तुम्हारी ही कृपा है, लेकिन अगले जन्म में मुझे कथाकार मत बनाओ. ये भजन का सुख भोगने के लिए मुझे वारकरी बनाओ और महाराष्ट्र में मेरा जन्म होना चाहिए. रामसुखदास महाराजांचे उद्गारित राजा हो. म्हणून ज्ञानोबा तुकोबारायच्या वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार आणि टाळ मृदंगाचं भजन असलेल्या संप्रदायातले आपण उत्तराधिकारी आहोत. आपलं जीवन धन्य धन्य आम्ही जन्म आलो आणि दास विठोबाचे झालो. त्या रस्त्याने चला, वाटती चालावी पंढरीची. आणि देवाचा हरिघोष नाम करीत जर तुम्ही भजन कीर्तन करीत गेला तर तुम्हाला चिंता नाही, भीती नाही. हरिनाम करते नाही भजन कीर्तन. 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 हरिनाम करते नाही भजन कीर्तन.
हरिनाम गरजता नाही भय चिंता, ऐसे बोले गीता भागवत. मोठ्याने देवाचा जयघोष केला, हरिनामाचं कीर्तन केलं तर कशाची चिंता भीती राहत नाही. नाही भय, भय शब्द सांगितला आणि 10च्या पुढे कीर्तन जाईल असं तुम्ही मनातलं भय काढून टाका. कारण रोज 7 ते 9 कीर्तन असतं, नंतर जेवण असतात. आज दिंडी मिरवणुकीमुळे कीर्तन 8ला सुरू झाले आणि काहीही न खाता पिता सगळे उभे, माझ्या सगळं हे सगळे टाळकरी गायक वादक. त्याच्यामुळे 10च्या पुढे कीर्तन अजिबात जाणार नाही हे अगोदर सांगतो, म्हणजे तुमचा जरा जीवात जीव येईल. विठाला विठाला विठाला. शास्त्रकारांनी 9 प्रकारची भये सांगितली. भोगे रोग भयम, बले रिपू भयम, वित्ते नृपाला भयम. भोगातून रोगाची भीती एका बलवानाला, दुसऱ्या बलवानाची भीती. रूपवान माणसाला रूपे जरा या भयम, म्हातारपण आल्यानंतर स्वरूप नष्ट होतं. का रोगामध्ये सौंदर्य का जातं? कारण म्हातारपण सौंदर्याला गिळून करत. आज जे सुंदरपण आहे तो 10-15 वर्षांनी राहतो का? मी नवीन इथे कीर्तनाला येत होते त्यावेळेस हे बघितलेले माणसं सगळ्याची केस अशी काळे खात केस होती. आता सुद्धा आहेत पण वगाऱ्या फिरून काळे केलेले ते. वगाऱ्या म्हणजे हेरड आहे, ते गाडीच्या चाकाला ओंगीत नाहीत का तसं ते वगाऱ्या फिरलेले आहेत. बदल होतो का नाही? कालोगामध्ये सौंदर्य चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात, केस पांढरे होतात, वार्धक्य आल्यानंतर कंबर वाकत, डोळ्याला दिसत नाही. केस जे भरपूर काळे भोर आणि बोट शिरत नाहीत केसात अशी केस असतात. पण काही दिवसांनी लिहावं लागतं येथे केस होते, एक सुद्धा केस राहत नाही, एकदम टक्कल पडून जात. नाही तर अगोदर इथून कर तिथून कर मिथून कर, आणि एकदा टक्कल पडलं की पुन्हा काहीच नाही. पंतप्रधान ग्राम सडक योजना हॉट मिक्स, पुन्हा काही विषय राहत नाही, केस राहत नाही. कालोगामध्ये सगळं नष्ट होतं. अशा तप करणाऱ्याला इंद्रिये घसरतात का काय याची भीती. अशा 9 प्रकारचे भय सांगितले. सगळ्यात मोठं भय काये कृतांतात भयम, या काळा या शरीराला का गिळंकृत करतो याची भीती आहे. सगळ्यात मोठं भय काळाच आहे. विठाला विठाला पण ही भीती सुद्धा नामस्मरणाने राहत नाही. वारकरी असल्याशिवाय ह्या चालीच म्हणता येत नाही. फार दिवस झालं एकदा मला हा एका जागेवर शिवरात्रीला कीर्तनाला आवाज घ्यायला लावला होता. मी बळच पाठ करून घेतला पण चालीला विशारद आले तिथं बसाच ना मी. ते म्हणले महाराज काय म्हणू? मी म्हणलं मला इथून जा म्हणून, आता तू काय म्हणू? वारकरी असल्याशिवाय चाली म्हणता येत नाही. दड 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 दड, चारदा दड दड, चारदा दूड दूड, आणि पुढे मग असं विलंबित म्हणलं तर बसत होती. ते सारी गमत मध्ये कसं बसायचं ते. चला तर काळाला सुद्धा भीती वाटावं
असं नामस्मरणाचं साधन आहे. एक दृष्टांत फक्त अगदी घड्याळाकडे पाहून 6-7 मिनिटात तुम्हाला सांगतो. रामायणातला भजन करा. विठाला 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 लक्ष्मणाचं आणि इंद्रजिताचं युद्ध सुरू होतं आणि इंद्रजिताला ज्यांनी मेघनाद नाव असताना इंद्राला जिंकल्यामुळे इंद्रजित हे नावानिधान त्याला प्राप्त झालं होतं. स्वर्गाचा राजा इंद्र त्याला सुद्धा हरवणारा हा राजा नावाचा मुलगा मेघनाद, त्याचं नाव इंद्रजित पडलं. म्हणून ब्रह्मदेवाला त्यांनी मागितलं होतं मी कुणाकून मरण. तो म्हणजे कुणाकून मरायचा नाही, जो 14 वर्ष 14 दिवस ब्रह्मचारी आणि निराहारी राहील त्याच्या हाताने तुझं मरण नाही. मग उर्मिलेसारख्या पत्नीचा त्याग करून लक्ष्मण 14 वर्ष 14 दिवस ब्रह्मचारी होते. आणि दिवसा खाऊन जर रात्रीच्या झोप आली तर माझ्या मोठ्या भावाची सेवा आणि माझ्या भाभीची सेवा मला घडायची नाही. म्हणून अयोध्येतून निघतानीच आपल्या आईच्या सुमित्रेच्या हाताला पायाला हात लावून मी 14 वर्ष काही खाणार नाही अशी शपथ घेऊन निघाले लक्ष्मण निराहारी होते. आणि त्या लक्ष्मणापुढे इंद्रजितजी आले. त्या इंद्रजिताची जी बायको आहे तुम्हाला माहिती काय नाव आहे? सुलोचना. सुलोचनाला माहित होता लक्ष्मणापुढं माझ्या पतीचा काही भाव लागायचा नाही. आज माझं कुंकू माझं सौभाग्य धोक्यात आहे. पण त्याला एक गोष्ट माहित होती, परशुरामचंद्राचं जर नामस्मरण मी सतत घेतलं आणि जर मला विक्षेप केला नाही, किती निर्वाण बाण लक्ष्मणाने सोडले तर मी केलेल्या जपामुळं राम नामामुळं एक कवच माझ्या इंद्रजिताच्या पतिराजाच्या भोवती तयार होईल आणि लक्ष्मणाने मारलेले बाण तिथून वापस फिरतील. लक्ष्मण आणि इंद्रजित लढायला सुरुवात करतात आणि 7 दरवाज्याच्या आत पहिल्या दरवाज्याची कडी आतून लावली, दुसऱ्या दरवाज्याची लावली, 7 दरवाज्याच्या आरगाळा आतून लावल्या त्या सुलोचनेने आणि छानपैकी आसन टाकलं असं. आणि आसन टाकून जप करताना पांढरी जी लोकर आहे मेंढीची, ऐका जरा, घोंगडीचं आसन सगळ्यात पवित्र आहे आणि पांढरी जी लोकर आहे त्याची घोंगडी जप तपाला देवघरात बसायला ठेवी. जप करताना पूजा करताना लॉन्ड्रीवर प्रेस केलेले कपडे चालत नाही, कारण तिथं कपडे चांगले दिसतात पण अनेकाचे कपडे तिथं येऊन गेल्यामुळे ती जागा पवित्र नसते. घरून धुतलेले मरगळलेले चुरगळलेले कपडे घाला पण घरी धुतलेले जपाला त्याला. आणि जगन्नाथपुरीला जर गेलात ना त्या अभिषेकासाठी भगवंताच्या, धोतर घातल्याशिवाय कासोटा असल्याशिवाय ते पॅन्ट शर्ट वाल्याला मध्ये जाऊ देत नाही. आमच्याकडे एक म्हातारा पशिंदी होते खनिपुरीकर, जयरामबा महाराज भटलेसारखीच. ही जयरामबा कशी बिना चट्टीचा विद्यार्थी दिसला की तुडवीलाच, बिना धोतराचा विद्यार्थी दिसला तुमच्या काळात असेल ते बाबा. म्हणून विद्यार्थी असे त्या स्टॉलच्या खाली दुकानात लपायचे, पण बाबा दिसले की असे मारायचे. असे धाक लावणारे 4-2 महात्मे जन्माला यावा त्याच्याशिवाय वारकरी संप्रदाय रुळावर यायचा नाही राजपती शिवाय. अशा महात्म्याची गरज आहे. मग ती तिथं बसले त्या सुलोचना आणि त्यांना माहित होतं राम नामाच्या जपाशिवाय माझं सौभाग्य अबाधित राहायचं नाही. म्हणून चिंता वगैरे त्यांना काही नव्हती. बिनधास्त हरिनाम गरजता नाही भय चिंता याच्यावरती त्या आरूढ होत्या आणि मांडी घातली, उत्तरेकडे तोंड करून जप करायला सुरुवात केली. राम सिया राम जय जय राम, 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 राम सिया राम Yeah.
भजन म्हणत बसल्या, राम जप करत बसल्या. आणि लक्ष्मणाने निर्वाण बाण सोडले, पण इंद्रजिताच्या भोवतालून 3 फुटाच्या अंतरावर लक्ष्मणाचे बाण वापस फिरायला लागले. हनुमंतरायाला वाटले चाललंय काय. मोठे ज्ञानीनाम अग्रगण्य हनुमंतराय डोळे झाकले तर लक्षात आलं, इंद्रजिताची बायको पतिव्रत आहे सुलोचना, आणि राम नामाची जोड मिळाल्यामुळं इंद्रजित मरत नाही. काय करावा. तिला रामनामाची आवड आहे, पण रावणाला तर लय रामनामाची अलर्जी होती. त्याला लय तिटकारा. तुम्ही ते रामानंद सागरचं रामायण बघितलं का. श्रीराम म्हणलं तरी म्हणायचा श्रीमत कहो राम, असा ओरडायचा तो रावण. इतकं त्याला राग यायचा. हनुमंतरायांनी काय केलं, रावणाचे जे काही सैनिक होते त्यातला एक गुप्तहेर पकडला आणि म्हणले रावणाचे सगळे वीर मरत चालले, इंद्रजित तरी वाचन का काय. म्हणले कशामुळं. अहो म्हणले इंद्रजित इथं लढतोय आणि इंद्रजिताची बायको रामाचं भजन करीत तिच्या महालात बसली. हे तू रावणाला जाऊन सांग. तो दूत गर्दीतून वाट काढीत तिथून निष्ठाला आणि थेट दरबारात आला. म्हणलं मला माफ करा, लहान तोंडी मोठा घास मी घेऊ नये, पण तुमच्या हिताचं सांगतो राजेसाहेब. म्हणले काय. म्हणले तुमचा मेघदूत, तुमचा इंद्रजित लक्ष्मणाबरोबर जीवन मरणाची लढाई लढतोय आणि तुमच्या सुनबाई इंद्रजिताच्या सौभाग्यवती रामाचं भजन करीत बसल्यात महालात जाऊन त्याला बघा. रावण म्हणून जर खोटं निघलं ना तर हत्तीच्या पायाखाली देईल, मला तिंडा द्या. रावण आला तर त्या सुलोचनेने दारात पहारेकरी ठेवले होते. कोणी आलं तरी म्हणजे सोडायचं नाही. पण रावण आला म्हणल्यावर हातातल्या तलवारीच पहारेकऱ्याच्या गौरून पडले. सुलोचने, कारण बाहेर तिच्या मोठ्याने गर्जना केलेला जप ऐकू येत होता. काय चाललंय. दरवाजा ढकलला तर आतून आरगाळा लावलेली, लाथ मारली, पहिला दरवाजा तोडला. अशा 7 दरवाजावरती लाथा मारल्या शक्तिशाली रावण. एका जागेवर डोळे झाकून सुलोचना मोठ्याने राम जप करत होते. रावण आला, केसाला पीळ टाकला आणि असं सुलोचनेला ओढलं. डोळे उघडले सुलोचनेचे. भजन बंद कर, वाहिन्याचं भजन बंद कर. तर सुलोचना जपा खंड न पडू देता कपाळाच्या कुंकवाकडे हात लावला आणि म्हणली तुम्ही मला विक्षेप करू नका. माझ्या कुंकवाचा धनी संकटात आहे आणि मी जे नामस्मरण करते त्यानेच तो वाचू शकतो. आजची घडी जर टळली तर माझा नवरा मरायचं नाही, मी अखंड सौभाग्यवती राहील. पण तिला इशाऱ्याने ती सांगत होती, जप करत होती. पण रावणाला हे सहन झालं नाही. असा केसाला पीळ टाकला, असं जमिनीवरती सुलोचनेला पाडलं आणि आपल्या बुटाचा खेटराचा पाय तिच्या नरड्यावरती दिला आणि त्याच्यामुळे डोळे पांढरे झाले. घरघर आवाज आला आणि ती बेशुद्ध पडली आणि नामस्मरण बंद झालं की इंद्रजिताभोवती तयार झालेलं जे कवच होतं नामस्मरणाचं ते पांगलं, तुटलं आणि मग लक्ष्मणाने बाण मारला. इंद्रजिताचं डोकं उडवलं, एक हात तुटला आणि ती भुज इकडं सुलोचनेपाशी येऊन पडली. एक हात आणि तो तुटलेला हात आपल्या पतिराजाचा पाहिला. उजवा हात होता. सुलोचना रडायला लागली. बाई, तू उजव्या बाजूला राहतेस माझ्या पतीच्या आणि मी अर्धांगिनी असल्यामुळे स्त्री ही वामांगी रुक्माई जशी डाव्या बाजूला आहे, जसं पत्नी ही डाव्या बाजूला असते. तुझा अधिकार मोठा आहे, पण माझे प्राणनाथ कुठे काय करतील काय सांग. असं त्या भुजेबरोबरचा संवाद सुलोचनेचा पाहण्यासारखा वाचण्यासारखा नाथांनी रामायणामध्ये सांगितला. पण जोपर्यंत नामघोष होता तोपर्यंत काळ काही करू शकत नव्हता. फक्त नामस्मरणाने थांबू शकतो. आता हे गाथापाठ असलेली एका चढीत वारकरी सगळे. तर आता इथंच मी 2 वाक्य सांगून सेवा संपवितो, वेळ झालेला आहे. छान साथ दिली मृदंगाचार्य, गायनाचार्य.
लांबचा प्रवास करून थकून भागून आलेलो, कारण लवकर निघावं लागतं, तुमची कीर्तनाची वेळ लवकर आहे. पण माझं नशीब चांगलं, मला 15-20 मिनिटं उशीर झालता. जवळ आल्यावर यांनी फोन केला, म्हणले कुठं आला, म्हणलं कीर्तनाची वेळ, म्हणले 8ला आहे. मग मी सुटकेचा श्वास सोडला. नाही तर आम्ही सुट्ट्याच्या पशी असतो, तेव्हा यांचा फोन आला, 7ची वेळ असती, 8 तास उशीर नक्कीच झाला असतो. कोणाच निघा वाटत नाही. निघल्यानंतर पुन्हा दिवस मावळ्याच्या वेळेस गर्दी असते रस्त्याने, आपलं हळूहळू चाललेलं बरं असतं. म्हणून आज चांगल्या शुभ मुहूर्तावरती सगळ्या वारकऱ्यांच्या दर्शनाचा, महाराज मंडळीच्या दर्शनाचा योग आला. तुम्ही बहुसंख्येने राहिला. आज एक गाठ मनात पक्की बांधा. ती वर घाटी बांधलेली, त्याची गाठ बांधली ना, तशी गाठ पक्की बांधा. पुढे आयुष्याचं काही खरं नाही, चांगले दिवस यायला तयार नाही. 4-5 वर्ष झाले की अवर्षणाचं वर्ष येतं. शेतकरी दुःखात आहे. अनेक गोष्टी, फक्त नामस्मरण साधन आहे. इच्छा झाली जप करायची की लगेच जप करा. सकाळ संध्याकाळ 10-11 माळी रामकृष्ण हरीचा, राम रामचा कोणता तरी जप म्हणून घेण्याचा, जप करण्याचा नियम आपल्या जीवनात रूढ करा. 5-6 महिन्यानंतर तुम्हाला जप केल्यानंतर इतकं समाधान वाटत की पुन्हा एखाद्या वेळेस जप चुकला तुम्हाला करमायचा नाही. म्हणून कलियुगामध्ये हरिनाम गरजता नाही भय चिंता, ऐसे बोले गीता भागवत पताकांचे भार मिळाले अपार, गरजे भीमा तीरजे जे कारे. त्याच्यानंतर पंढरीची हात कौलाची पेठ मिळाले, चतुष्ट वार करी खटनट यावे शुद्ध हो. ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानी जगद्गुरु सूचना संपल्याशिवाय कोणी उठायचं नाही बरं का. सूचना संपल्याशिवाय कोणी जागा सोडायची नाही.